सूनबाई, माफी मागून तू काही लहान होत नाही, उलट नाती टिकून राहतात. समजून घे ना. एका बाईला इतका मोठा स्वाभिमान दाखवायची गरज नाही. सासू रजनीला समजावत म्हणाली. आई, मी चुकीची नाही. तुम्हालाही वाटतं का की चूक माझीच आहे? अखेरपर्यंत सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी मी विनाकारण माफी मागत राहणार का? रजनी म्हणाली. सुनबाई, तुला तर तुझ्या जावेचा स्वभाव माहीतच आहे. मोठ्या जावेला तिच्या श्रीमंत माहेराचा खूप गर्व आहे. शिवाय तिचा नवरा जास्त कमावतो, त्यामुळे ती छोट्या छोट्या गोष्टी पकडते. पण ती मनाने वाईट नाही. सासू मोठ्या जावेची बाजू घेत म्हणाली. आई, जर ताई श्रीमंत घरची असेल तर मी काय करू? श्रीमंत घरची म्हणून ती काहीही बोलेल. हवे तेव्हा हवे तिथे माझा अपमान करेल आणि मी गप्प बसून सहन करीत राहीन. यावेळी काहीही झालं तरी मी झुकणार नाही, असं म्हणत रजनी आतल्या खोलीत जाऊ लागली. वहिनी, देवासाठी तुम्ही तरी समजून घ्या. मोठ्या वहिनी केवळ तोंडाने कठोर आहेत, पण मनाने वाईट नाहीत. बघा किती सहजपणे त्यांनी कुटुंब सांभाळलं आहे. आईची सेवा करतात, सगळा खर्च सांभाळतात. एवढंच नाही तर तुम्हा लोकांना मदतही करतात. अशा व्यक्तीसाठी थोडं झुकण्यात काय हरकत आहे? नणंद म्हणाली. दीदी, सगळ्यात जास्त जखम ही जिभेची होते. जाऊबाई कधी स्वतःला आवरत नाही. जे तोंडात येईल तेच बोलतात. त्यांच्या चांगल्या मनाचं मी काय करू? आणि त्यांनी जी सेवा केली ती तुम्हाला चांगलीच माहिती आहे. फक्त पैसे देऊन सेवा होत नाही, रजनी म्हणाली आणि आपल्या खोलीत निघून गेली. आता समीरच त्यांना समजावू शकतो आई. बहुतेक यावेळी वहिनी झुकण्यास तयार नाही. नणंद म्हणाली. अगं, कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी थोडं झुकावं लागतंच ना. आम्हीही तर झुकतोच. मोठी सून काय आम्हाला ऐकवत नाही का? सासू म्हणाली. जानकी यांना 2 सूनबाई होत्या. मोठी सून मालती श्रीमंत घरातील होती, तर छोटी सून रजनी मध्यमवर्गीय घरातील. याचा मालतीला नेहमी गर्व असे. शिवाय तिचा नवरा चांगला कमावत होता. रजनीचा नवरा समीर एका प्रायव्हेट फर्ममध्ये काम करायचा. महिन्याला फक्त 25,000 रुपये मिळायचे. 9 ते 5 नोकरी करून तो संध्याकाळी आपल्या मोठ्या भावाच्या दुकानात मदत करायचा. त्याच्या मदतीमुळे मनीषला मोठा आधार मिळायचा. मनीष कपड्यांच्या दुकानात चांगले कमवायचा, त्यामुळे घरखर्चही तोच पाहायचा. आणि सर्वांना वाटायचं की मनीषच रजनी आणि समीरचा खर्च चालवतो. या कारणाने मालतीला नेहमी बोलण्याचा बहाणा मिळायचा. रजनीनेही समीरला याविषयी कधी काही सांगितलं नाही. फक्त शांतपणे अश्रू ढाळत राहायचे. आजही वाद अगदी छोट्या गोष्टीवरून सुरू झाला होता. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होता. सत्यनारायणची पूजा आणि नणंदेच्या मुलांसह येणे यामुळे स्वयंपाकासाठी लागणारं राशन संपले होते. मालती नेहमी राशन ऑर्डर करायची, म्हणून रजनीने मालतीकडे जाऊन विचारलं. ताई, स्वयंपाकासाठी लागणारं राशन संपलं आहे. कृपया राशन ऑर्डर करा, म्हणजे मी स्वयंपाक करू शकेन. अगं, इतकं लवकर राशन कसं संपलं? अजून महिना संपलाही नाही, मालतीने उलट विचारले. ताई, यावेळी सत्यनारायणाची पूजा होती, त्यात मीही मुलांसह आले आहे, त्यामुळे राशन खर्च होईलच ना, नणंद म्हणाली. त्यावेळी मालतीने काहीच बोलली नाही आणि राशन मागवले. पण राशन आल्यावर ते स्वयंपाकघरात रजनीकडे ठेवताना म्हणाली. आता तरी जरा नीट वापरा. हे सामान फुकट येत नाही. एकतर पैसे कोणी देत नाहीत आणि सगळ्यांना फुकट खायची सवय लागली आहे, वरून सामानही. हे ऐकून रजनीला अजिबात आवडले नाही. तिने लगेच प्रत्युत्तर दिले. वरून सामानही काय ताई? तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट सांगा. मी एकटीच खाते का घरात? रजनी, माझे तोंड उघडू नकोस. शेवटी सहन करण्याला ही एक मर्यादा असते, मालती म्हणाली. नाही ताई, स्पष्ट सांगा. तुम्ही काय सहन करता आहात? मला तरी समजू द्या. हेच की राशन इतक्या लवकर कसे संपते? गरीब घरची आहेस ना, कुठे लपून छपून तुझ्या माहेरला तर पाठवत नाहीस ना? बस ताई, काहीही बोलताय तुम्ही. जे तोंडात येईल तेच बोलता. तुमचे माहेर श्रीमंत आहे ते तुमच्या घरी आहे, पण माझ्या माहेराबद्दल काहीही बोलाल तर सहन करणार नाही. याच गोष्टीवरून मालतीने मोठा वाद उभा केला. पण यावेळी रजनी झुकायला तयार नव्हती. तीही तितकेच उत्तर देत होती. त्यामुळे मालतीचा राग अनावर झाला आणि ती जिद्दीने म्हणाली की आता रजनीने तिचे पाय धरून माफी मागितली नाही तर ती स्वतंत्र राहीन. मालती मानायला तयार नव्हती, म्हणून सासू आणि नणंद रजनीला माफी मागायला सांगत होत्या. सायंकाळी मनीष आणि समीर घरी आल्यावर घरातील वातावरण खूप ताणलेले वाटले. त्यांनी विचारल्यावर मालती रडत रडत आपल्या खोलीतून बाहेर आली आणि अर्धवट गोष्टी सांगून सगळे ऐकवले. हे ऐकून मनीष आणि समीर दोघेही स्तब्ध झाले. तेव्हा समीरने रजनीला बाहेर बोलावले आणि विचारले. रजनी, काय झालं? तू वहिनीला उत्तर का दिलेस? वहिनीने तुम्हाला सांगितले की मी उत्तर दिलं? पण का दिलं हे सांगितलं का? रजनी, वहिनी आपल्यापेक्षा मोठ्या आहेत. त्या काही बोलल्या तर मनावर घेऊ नकोस. का मनावर घेऊ नये? तुमच्या वहिनी माझ्यावर चोरीचा आरोप करत आहेत. म्हणत आहेत की मी इथून सामान चोरून माझ्या माहेरला पाठवते. तुमच्या वहिनीचे माहेर श्रीमंत आहे तर काय झाले? माझ्या माहेरच्यांनाही इज्जत आहे आणि नेहमीच हे सांगितले जाते की आमचा सगळा खर्च तेच चालवतात. हो,
तर मी काय चुकीचे बोलले? तुमचा आणि तुझ्या नवऱ्याचा सगळा खर्च आम्हीच चालवतो. कधी समीरला घरात पैसे देताना पाहिलंय का? मालती तडफून म्हणाली. थांब, तू कुठल्या गैरसमजुतीत आहेस? आणि तुला कोणी सांगितलं की सगळा खर्च मी एकटाच करतो? मनीष अचानक मध्येच म्हणाला. घराचा खर्च मी आणि समीर दोघे मिळून उचलतो. तो दुकानातच मला पैसे देतो आणि मी ते पैसे घरी आणून तुला देतो. त्यामुळे तुला गैरसमज झाला की सगळा खर्च मीच करतो. आणि दुसरी गोष्ट, रजनी तुला माफी का मागेल? तू तिच्यावर आरोप करत आहेस आणि स्वतःच तोंड फुगवून बसलीस. माफी तुलाच मागायला हवी. शेवटी मनीषच्या या शब्दांनी मालतीची बोलती बंद झाली. पण ती इतकी सोप्या पद्धतीने माफी मागणारी नव्हती. ती रागाने तोंड फुगवून आपल्या खोलीत जाऊन बसली. ना तिने माफी मागितली ना अजून काही केले. पण आता रजनीही याकडे लक्ष देत नव्हती. काही दिवसांनंतर दोन्ही भाऊ वेगळे झाले, जेणेकरून नात्यांचा मान टिकून राहील आणि घराचा माहोल चांगला राहील. पण हो, दुकानात मात्र आजही दोघे मिळून काम करतात. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.